सुट्ट्यांमध्ये माझ्याकडे मित्रांची ये-जा चालू असते। दर शनिवारी आणि रविवारी कोण ना कोण माझ्याकडे येतो। असेच एका शनिवारी माझे मित्र संतोष आणि मंदार दोन्ही माझ्याकडे आलेले होते। घरी बसल्या बसल्या आम्ही खिडकीतून कोसळणारे धबधबे पाहिले आणि आमचा प्लॅन ठरला, चला धबधब्यावर निघूया। मग काय, मंदार, मी आणि संतोष धबधब्याच्या दिशेने निघालो। IT क्षेत्रामध्ये काम करत असणारे हे दोन्ही मित्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये कंटाळलेले होते, परंतु ज्या वेळेस त्यांनी हे नजारे पाहिले त्यावेळेस ते भारावून गेले। या भागामध्ये पर्यटकांची नेहमी रेलचेल असते आणि हिरवाईने पसरलेला नटलेला हा भाग पाहून ते दोघेही आनंदित झाले। पुढे आम्ही एका ठिकाणी गाडी पार्किंग लावली आणि मग पुढे धबधब्याच्या दिशेने निघालो। गाडी इथे पार्किंग करून आम्ही पुढे निघालोत। आता इथून पुढचा रस्ता आम्हाला पूर्ण चालत जावं लागेल। हिरवळ पसरलेली आहे आणि सुंदर असे नजारे आहेत। नजारे कसे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो। हिरवळ दाटलेली आहे। आणखीन काही दिवसानंतर या भागात जर आलो आपण तर इथे गवत एवढं वाढलेलं असतं ना, तर कंबरेपर्यंत गवत असतं। त्यामुळे साधारणतः जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शक्य झाल्यास कोकणामध्ये आपण जर धबधब्यांकडे ट्रेक वगैरे केली तर ती एक गंमत आणि धमाल वेगळी असते। ज्या धबधब्यावर आम्ही चाललो आहे त्या धबधब्याचं पाणी या नदीमार्फत इथे येत आहे, पुढे वाहत जात आहे। जंगलात जाणारी पायवाट। काही दिवसांनी इथे भरपूर गवत येईल, त्यावेळेस या पायवाटा पुसल्या जातात, म्हणजे गवत आल्यामुळे ते दिसत नाहीत। आणि या पायवाटामधून समोरच्या बाजूला वाहती नदी आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला हे कोसळणारे धबधबे। या धबधब्याचं पाणी यांना त्यांना येतं। स्वच्छ पाणी आहे सध्या। दोघं पाठीमागे हळूहळू येतात। मच्छर चावत आहेत सध्या। स्वच्छ निसर्ग आहे या बाजूला, इथे कुठलंही प्रदूषण नाही। या घनदाट जंगलामधून या पायवाटेमधून आम्हाला माझा एक विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याच्या घरी जायचं आहे। तिथे आमच्या जेवणाची सोय होणार आहे। सोबत चिकन आणलेलं आहे, चिकन बनवून देणार आहेत ते आणि भाकरी, तांदळाची असेल बाजरीची असेल, आपल्या मागणीनुसार ते भाकरी बनवून देतात। अगदी घनदाट जंगल आहे आणि जंगलामध्ये 1-2 घरं आहेत त्यांची। या कट जिथे आमच्या जेवणाची सोय आहे ते घर हे आहे। अगदी जंगलामध्ये घर आहे, चारी बाजूने झाडी दाटलेली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराच्या अलीकडे इथे पाणीचा ओळ वाहतो आहे। त्या ओळाला एवढं सुंदर आणि स्वच्छ पाणी असते बघा, आणि याच पाण्यावरती त्यांचं कपडे धुणं, भांडी वगैरे सगळं इथे असतं। खूप छान ऊन पण पडलेलं आहे, अगदी असं वाटतं की इथेच पोहत बसावं। हे बघा वरच्या बाजूला शेत किती छान आहे, अप्रतिम असा देखावा। पायवाट घराकडे घेऊन जाते।
प्रत्येकाला वाटतं की आपलं मस्त जंगलामध्ये टुमदार घर असावं, सुंदर घर. कारवीपासून बनवलेलं आहे. अलीकडे पलीकडे कारवीपासून अलीकडचं नवीन सिस्टीम. पाऊस पडताना खूप छान दिसते. हळूहळू आम्ही धबधब्याच्या दिशेने जातोय. सुंदर वातावरण आहे. पायवाटा खूप अजब. Wow, twisted serpent eagle. धबधब्याच्या अगदी जवळ आम्ही आलेलो आहोत। धबधब्याच्या पाण्याचा एवढा प्रचंड आवाज येतो ना की जवळ गेल्यानंतर मी जे काही बोलणार आहे ते काय ऐकायला येणार नाही।
प्रवाह मोठा असल्यामुळे या पाण्याचा आवाज सुद्धा मोठा आहे. आता आपण फक्त हा निसर्गाचा खूप सुंदर असा नजराणा बघणार आहोत. मी आता काही जास्त बोलत नाही, कारण पाण्याचा आणि अवतीभोवतीच्या खळखळणाऱ्या झऱ्यांचा आवाज येतोय. हे दोघं पाठीमागे आहेत. संतोष अगदी थकलेला आहे, मी पण थकलेलो आहे, बंदर पण थकलेला आहे. Wow.